हॅलो फ्रेंड्स. येस की मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवय्यांचे खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपल्या किचनमध्ये तांदळाची खीर अगदी सोप्या पद्धतीमध्ये कशी बनवायची हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपल्या महाराष्ट्रीयन घरामध्ये सणसूद आला की खीर ही एक नंबरला बनवल्या जाते. त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबतही मी आज तांदळाची खीर शेअर करत आहे. तर आता इथे बघू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये खीर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चॅनलवर जर नवीन आले असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर रेसिपी सुरू करूया. तर इथे मी 3 चमचे बासमती राईस घेतलेले आहे आणि त्यांना अगदी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून अगदी 20 ते 25 मिनिटासाठी भिजत ठेवलेलं आहे. तर इथे बघू शकता मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि ते अगदी परफेक्ट असे भिजलेही केलेले आहेत. तर इथे बघू शकता मी तुम्हाला तोडूनही दाखवत आहे. तर अशा प्रकारे अगदी परफेक्ट असे हे भिजले गेलेले आहेत. तर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता हे सर्व तांदूळ घालून घेऊयात. तर तुम्ही इथे कुठलाही तांदूळ वापरू शकता. तुमच्याकडे जर बासमती असेल किंवा तुकडा तांदूळ असेल, इंद्रायणी किंवा आंबेमोहोर कुठलाही तांदूळ तुम्ही घेऊ शकता. तर आंबेमोहोर जर घेतला तर त्याची खीर तर आणखीनच जास्त स्वादिष्ट होते. तर इथे बघू शकता मी आता तांदूळ अशा प्रकारे छान रवाळच काढून घेतलेले आहेत. इथे बघू शकता अगदी छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आता इकडे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण 1.5 चमचे साजूक तूप घालून घेऊया. तिथे बघू शकता. इथे साजूक तूपच घ्यायचे आहे. तेव्हाच खीर आपली खूप छान स्वादिष्ट असे होते. तर इथे आता तूप आपण छान गरम करून घेऊयात आणि इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. तर इथे मी काजू, बदाम आणि बेदाणे म्हणजेच मनुके घेतलेले आहेत. तर आपण अगोदर काजू आणि बदाम घालून घेऊयात. यांना थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण छान तुपामध्ये परतून घेऊयात. आणि इथे गॅसची फ्लेमही आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे. म्हणजे हे मंद आचेवरच आपल्याला अगदी सोनेरी रंगावर परतवून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता आता अगदी छान परतवून झालेले आहेत आणि सोनेरी कलरही आलेला आहे. आता यामध्ये आपण बेदाणे म्हणजेच आपले मनुके घालून घेऊयात. तर मनुके आपण अगदी थोडेसे बदाम आणि काजू परतल्यानंतरच घालायचे आहेत. कारण बेदाणे म्हणजेच मनुके लवकर परतले जातात आणि त्यांना फार जास्त डार्क कलर येतो. त्यामुळे आपण हे अगदी थोडेसे 25 ते 30 सेकंदच परतून घेतलेले आहेत. तर इथे आता आपलं सर्व साहित्य छान परतवून झालेलं आहे. तर इथे दूध आपण गरम करून घेतलेलं आहे आणि त्याला अगदी थोडं कोमट करून घेतलेलं आहे. आता ते दूध आपण या साहित्यामध्ये ॲड करूयात. तर इथे मी अर्धा लिटर ते 3 पाव दूध ॲड करणार आहे. तुम्हाला किती खीर करायची आहे किंवा किती घट्टसर किंवा किती सैलसर करायची आहे, त्यानुसार तुम्ही इथे दूध ॲड करून घेऊ शकता. आता इथे आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर इथे बघू शकता. आता मी इथे विलायची आणि सोप छान कुटून घेतलेली आहे. यामुळे ही खूपच छान अगदी सुंदर फ्लेवर आपल्या खिरीला येतो. आता इथे मी सोफ आणि विलायची घेतलेली आहे. तुम्हाला जर बडीशोपचा फ्लेवर आवडत नसेल, तर तुम्ही फक्त विलायचीही कुटून घालू शकता. आता इथे सोप ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल आवडत, तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. आता अगदी व्यवस्थित आपण हे उकळून घेऊयात. तर इथे छान उकळा आलेला आहे. आणि इथे दुधाला उकळी येण्यासाठी मी थोडीशी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे. तर इथे बघू शकता आता आपण पाऊण कप साखर घेतलेली आहे आणि ती आता मी या दुधामध्ये ॲड करत आहे. तुम्ही जर साखर कमी खात असाल किंवा गोड तुम्हाला जास्त आवडत नसेल, तर तुम्ही साखर कमी केली तरीही चालेल. आता इथे पाव कपच पाणी मी यामध्ये घालणार आहे आणि अगदी व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आता यालाही आपण छान उकळं काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी छान उकळा आलेला आहे. तर आपले तांदळाची पेस्ट आपण आता या दुधामध्ये ॲड करणार आहोत. तर आपण इथे 3 चमचे तांदूळ घेतलेले आहे. इथे फार जास्त तांदळाची आपल्याला गरज नाही, कारण हे 3 चमचे तांदळाचीच खीर खूप छान घट्टसर अशी होते. जसजसे तांदूळ इथे शिजत जातात, तशी खीरही छान घट्टसर होत जाते. तर इथे आपण अगदी व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे, कारण ह्या तांदळाच्या गाठीही तयार होऊ शकतात. म्हणून अगदी तळापासून आपण हे ढवळून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपण इथे आता 3 ते 4 मिनिटे होत आलेली आहे आणि आपण अगदी व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे. त्यामुळे यात कुठल्याही प्रकारची गाठ तयार झालेली नाही. तर अशाच प्रकारे आपण आता हे खीर अगदी परफेक्ट शिजवून घेणार आहोत. तर आता इथे सणासुदीचा श्रावण महिना सुरू झालेला आहे. आपण ही अशा प्रकारची खीर एक वेळेस नक्की ट्राय करा. खूपच साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली आहे. तर इथे 10 ते 12 मिनिटे आपण ही खीर शिजवून घेणार आहोत.
तर टोटल आपण तांदळाची पेस्ट घातल्यापासून आपण इथे 15 मिनिटे होत आलेली आहे आणि आपली खीरही बघा किती छान घट्टसर अशी तयार झालेली आहे. आपले तांदळाचे कणही अगदी परफेक्ट असे शिजले गेलेले आहेत. अगदी फुलल्या गेलेल्या आहेत. म्हणजे खीर आपली अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. आता यापेक्षा फार जास्त तांदळाची खीर आपली शिजवू नका. म्हणजे ती जेव्हा थंड होईल, ती तेव्हा फारच जास्त घट्ट होईल. त्यामुळे इथं आता मी गॅस बंद करत आहे. तर बघू शकता किती छान परफेक्ट अशी खीर आपली इथे तयार झालेली आहे. आता आपण ही बाउलमध्येही काढून घेऊयात. तर इथे आपण बघू शकता आणि तुम्हाला जर आणखीनही कुठले ड्रायफ्रुट्स यामध्ये घालायचे असतील, तर तुम्ही नक्कीच तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता. तर अगदी परफेक्ट टेस्टी फ्लेवरफुल खीर आपली तयार आहे. अगदी भन्नाट चवीची ही खीर होते. तर अशा प्रकारे मी आता वरूनही थोडेसे ड्रायफ्रुट्स ॲड करत आहे. हे ऑप्शनल आहे आणि आपण आता हे अगदी व्यवस्थित सजवून घेणार आहोत. तर ही खूपच चवदार, चविष्ट अशी रेसिपी आहे. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल, तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलाही क्लिक करा. आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्येही शेअर करा. तर आहे की नाही अगदी भन्नाट अशी खीरची रेसिपी. तुम्हालाही आवडली असेल तर नक्की एक कमेंट करून मला नक्की कळवा. आणि तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघितली त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. चला आता भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीमध्ये.